नमस्कार सगळ्यांना। आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीबद्दल बोलणार आहे। ते म्हणजे माझे आजोबा, म्हणजेच आमचे डॅडी। आजोबा म्हणजे कष्ट, शिस्त आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण। व्यवसायात त्यांनी खूप यश मिळवलं, पण साधेपणा आणि दुसऱ्यांची मदत करणे हे कधीच सोडलं नाही। वेळेत काटेकोर पालन आणि मेहनत ही त्यांची खरी ताकद। आता एक गमतीशीर गोष्ट सांगते। आजोबांना आमच्या माहित नाही हे उत्तर अजिबात ऐकायला आवडत नाही। त्यांच्या मते चौकस असणे हे खूप महत्वाचे। त्यामुळे आजोबांनी कितीही अवघड प्रश्न विचारला तरी आम्ही मात्र उत्तर कधी खरं, कधी खोटं, कधी गुगल करून, तरी कधी अर्ध खरं, पण माहित नाही हे उत्तर आम्ही कधीच डॅडींना देत नाही। डॅडी म्हणजे माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान एक व्यक्तिमत्व आहे। प्रसंगी रागवणारे, कधी हसवणारे, काही चुकलं तर पाठीवर धपाटा मारणारे, आणि कधी काही यश मिळवलं तर डोळ्यात पाणी आणून शान आहे की म्हणून कौतुक करणारे। ते माझ्यासाठी फक्त आजोबा नाहीत, तर माझे आदर्श आणि मार्गदर्शक आहेत। त्यांच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने आजोबा म्हणजे प्रेरणेचा दीप आणि कुटुंबाचा आधारवड आहेत। आय लव्ह यू डॅडी। आणि आता 78वा वाढदिवस आपण जसं साजरा करत आहे, तसं 100वा सुद्धा आपण सगळे एकत्र साजरा करू, हीच माझी इच्छा। थँक्यू।